फेरीमध्ये प्रवेश केलाय तो हेड ऑफिस संघाने. सिंहगड रोड संघाने नक्कीच काहीशी निराशा केली. चांगला प्रयत्न होता परंतु सकाळच्या सत्रामध्ये जिथे नाणेफेकीचा कौल गमावला ना तिथे जवळपास 50 ते 60% मॅच त्यांनी हातातून गमावली. इथे मात्र चेंडू नो बॉल आहे. कारण तुम्ही खेळपट्टीच्या जर बाहेर चेंडू हाताळला तर इथे नो बॉल आहे आणि त्यामध्ये जर का तुमचा गोलंदाजाचा स्पर्श इथे यष्ट्यांवरती झाला आणि यष्ट्या इथे उद्ध्वस्त झाल्या तरी देखील नो बॉल आहे. इथे दोन्ही निर्णय आलेत. इथे एक धाव मिळेल अतिरिक्त धाव. आता इथे पुढचा चेंडू फ्री हिट आहे तेजस सरांसाठी. पुढचा चेंडू फ्री हिटचा. इथे मोठा प्रहार आहे आणि इथे चेंडू जाईल एक टप्पा घेत सीमारेषा पार. इथे पॉवर प्लेचा आणि फ्री हिटचा घेतलेला खरपूस समाचार. चेंडू जाईल चौकार 4 धावेंसाठी. सुरुवात तर चांगली झाली आहे कॉर्पोरेट संघाची. गतवर्षी देखील या संघाने चांगली कामगिरी केली होती आणि या वर्षी देखील आतापर्यंत त्यांची कामगिरी सुरेख आहे. धन्यवाद. पुढचा चेंडू. इथे मात्र हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय ऑन साइडला. एक धाव त्या दरम्यान मिळेल. काहीसं फंबल झालंय परंतु एकाच धावेवरती इथे समाधान आहे. धावसंख्या आपण पाहतोय 7 धावा झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे आपण पाहतोय पहिलं सुरू आहे. 7 धावा आतापर्यंत झाल्यात. आज या स्पर्धेचा महाअंतिम दिवस महाअंतिम सोहळा आणि त्यासाठी आपण पाहतोय जे क्वालिफाय झालेले संघ आहेत सुपर 6 मध्ये त्या 6 संघांच्या नॉकआउट मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आयोजकांनी देखील एक चांगलं आयोजन केलंय की जे 3 संघ विजयी होणार आहेत त्या 3 संघांमधील एक संघ हा डायरेक्ट सेमीफायनल मध्ये जाणार आहे आणि तो देखील रनरेटच्या हिशोबाने. ज्याचा रनरेट चांगला तो डायरेक्ट फायनल मध्ये. राहिलेले 2 सेमीफायनल खेळतील आणि त्यांच्यामध्ये जो जिंकेल तो मेगा फायनल मध्ये जाणार आहे. म्हणजे तुम्ही जिंकायचं तर तुमच्याकडे रनरेट असणं देखील गरजेचं आहे. हेड ऑफिस संघाने तर मला वाटतं रनरेट पहिल्याच मॅच मध्ये उभा केलाय. त्याला तोडणं त्याला थांबवणं फार अवघड होईल. प्रयत्न करायला काही हरकत नाही. इथे मात्र चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेर आहे. धावसंख्या आपण पाहतोय एका धावेने वाढली जाईल. 9 धावा होत आहेत. भोसरी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलाय परंतु गोलंदाज खेळपट्टीचा उपयोग करत नाहीये. इथे खराब गोलंदाजी करतायत. पुढचा चेंडू. इथे फुल्लर लेनचा चेंडू. इथे मात्र चेंडू आडव्या बॅटने खेळलाय अलॉंग दी कार्पेट. फार दूरवरचं अंतर इथे गाठलं जाईल. इथे क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉल चेंडू पायाने उडवलाय अडवलाय आणि त्या दरम्यान साच बाज और ताज 3 धावा इथे पूर्ण झाल्या. 4 आहेत. चला इथे खेळाडूने कळवलं 4 आहे. बघा म्हणजे पंचांचं काम किती सोपं करून टाकलं. खेळाडू वृत्तीने कळवलंय मी चेंडू अडवला. इथे जवळपास 3 धावा. इथे कोणी ऑब्जेक्शन घेतलं नव्हतं परंतु स्वतःहून सांगितलं की सर माझ्या पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. यायला पाहिजे. नवीन गोलंदाज इथे आपण पाहतोय आशिष पवार. पवार म्हटल्यानंतर त्यांची पावर आणि इथे मात्र देखना फटका खेळून काढलाय. ताकद नव्हती परंतु नजाकत होती. इथे पुन्हा एकदा तिहेरीचा प्रयत्न केला जाईल. 3 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या होते ती 16 धावा. आतापर्यंत एकूण धावसंख्या 16 झाली आहे. ती गोळा केली आहे 16. दुसऱ्या षटकाची सुरुवात 3 धावेने झाली आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय आशिष पवार. पुढचा चेंडू. इथे मात्र उजव्या इष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईड बॉलचा कॉल केलाय. जमीनलगत दोन्ही हात केलेत समांतर. धावा कळवल्यात अवांतर. अवांतर धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 17. मागच्या मॅच मध्ये देखील आपण 17चा खतरा पाहिलाय. तो क्षेत्ररक्षकासाठी होता.
इथे कोणासाठी असेल? गोलंदाज, फलंदाज की क्षेत्ररक्षक? इथे बिगिट करण्याचा प्रयत्न आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे. खतरा तर फलंदाजाला आहे. झेल पकडला जाईल का? इथे मात्र चेंडू हातापर्यंत आलाच नाही. प्रयत्न फार अपुरा ठरला. इथे खतरा टळलाय. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 19 धावा. 19 रन्स ऑन बोर्ड. 19 धावा झाल्यात. 19 धावा. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. पुढचा चेंडू. इथे बॅटची एज. चेंडू आपण पाहतोय थर्डमॅनच्या दिशेने. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू तिथे तैनात आहे. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. 1 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती इथे धाव नाहीये. मला वाटतं 19च धावा आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु वेळीच नकार कळवला. 19 धावा. आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात. पुढचा चेंडू. इथे पुन्हा एकदा मोठा प्रहार करायचा होता. तो प्रयत्न इथे फसलाय. चेंडू डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू आहे. काहीशी चर्चा, काहीसा विचार. इथे 8 षटकांची मॅच आहे. आतापर्यंत 19 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 13 धावा आल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 6 आल्यात. इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. खेळपट्टीने इथे मात्र फसवलंय. म्हणजे टप्पा पडल्यानंतर ज्या वेगात चेंडू यायला पाहिजे त्या वेगात चेंडू आलाच नाही आणि त्यामुळे अगदी सोप्पा झेल. ते चांगला झेल इथे टिपला जातोय. फलंदाज इथे पहिला फलंदाज बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. इथे चांगली फटकेबाजी होती परंतु खेळपट्टीने तेजस यांना अक्षरशः इथे फसवून टाकलं. कारण टप्पा पडल्यानंतर चेंडू ज्या वेगात यायला हवा होता आणि फलंदाजाच्या ज्या डोक्यामध्ये होतं की वेगात आल्यानंतर आपण फक्त टायमिंग प्रॉपर करायचंय, गॅपमध्ये चेंडू ढकलायचा. इथे काहीसा उशिराने चेंडू आला त्यामुळे फटका फसला आणि फलंदाज तिथे बाद झाला. नवीन बॅटर कल्पक संघाचा संघनायक इथे आपण पाहतोय मैदानामध्ये सज्ज आहे. पुढचा चेंडू. इथे मात्र कल्पक त्याने पहिला चेंडू खेळून काढलाय. कल्पक यांनी 1 धावेने आपलं खातं उघडलंय तर धावसंख्येमध्ये देखील 1 धावेची वाढ. धावसंख्या होते ती 20. 2 षटकानंतर 20. 2 षटक पूर्ण 20 धावा झाल्यात. चांगली गोलंदाजी इथे आपण पाहिली. सवाल माझा ऐक सांगते कान देऊनी ऐक जरा. जबाब देण्या सज्ज हो रे तू ऐकणारीचा प्रश्न खरा. ऐका अहो चौकामध्ये रस्ते 4 इंद्रधनुषी रंगसा. याहून जास्त व्हरायटी कुठं आठवाणी अगनारीची खोडच भारी समा. संघासाठी तिसरं षटक आहे. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. इथे प्रयत्न फसला जातोय. चेंडू डॉट बॉल आहे. अगदी मनामध्ये विचार आहे. 8 षटकांची मॅच आहे. पहिला फलंदाज इथे बाद झाला त्यामुळे इथे रिस्क नको आहे, परंतु रिस्क आहे तो इश्क आहे. जर खेळपट्टीच्या प्रेमात पडायचं असेल तर तुम्हाला रिस्क घ्यावीच लागेल. ते मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला, परंतु आता हा चेंडू जर आपण पाहिला असेल तर आखूड टप्प्याचाच होता. फलंदाजाने प्रयत्न देखील योग्य दिशेने केला परंतु उसळी घेतली नाही चेंडूने. काहीसा चेंडू थांबून जातोय. आता इथे वेगळा रंग पाहायला मिळतो. मगाशी वेगवान चेंडू होते, आता खेळपट्टीवरती थांबून चेंडू येतात. इथे मात्र हलक्या हाताने चेंडू खेळला जातोय. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. 1 धावेने धावसंख्येत मध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 21 धावा. संघनायकाने जो निर्णय घेतला गोलंदाजीचा तो पहिल्या षटकामध्ये असं कुठेतरी वाटलं की फसलाय, परंतु त्यानंतर जी गोलंदाजी झाली आहे, जे कमबॅक केलंय, त्यामुळे इथे संघनायक भोसरी संघाचे संघनायक इथे मात्र सुखावले असते. ते फुल्लर लेनचा चेंडू. चेंडू इथे डॉट बॉल आहे. बघा आपण ही जी स्पर्धा पाहतोय पुन्हा गाडगीळ अँड सन्स लिमिटेडच्या माध्यमातून सर्व ब्रांचेसचे सर्व कर्मचारी इथे आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. गेले 2 सोमवार
आजचा शेवटचा आहे. म्हणजे व्यस्त जीवनातून आयोजकांच्या माध्यमातून एक चांगलं भव्य दिव्य आयोजन नियोजन आहे. इथे आकर्षक असं मैदान आहे, आकर्षक अशा इथे ट्रॉफीज आहेत. योग्य असं आयोजन, योग्य असं नियोजन, आयोजकांचं कौतुक सातत्याने करणं गरजेचं आहे. कारण चांगला प्रयत्न इथे केलाय. इथे मात्र सातत्याने वाईट बॉल इथे मिळणार नाही. इथे चेंडू शरीरावरती आदळतोय, इथे चेंडू डॉट बॉल आहे. आघाडीचे फलंदाज आपण पाहतोय आदित्य सर आहेत. आतापर्यंत चांगली बॅटिंग आपण त्यांची पाहिली आहे. रन बॉल इक्वेशन मध्ये खेळतात. 5 चेंडू खेळलेत, 5 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. त्यामध्ये एक तिहेरी देखील आहे. इथे कव्हरच्या दिशेने गॅप मध्ये चेंडू ढकललाय आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. क्रिकेटचं सौंदर्य, कव्हर ड्राईव्हचा फटका, इथे येतोय चौकार. 4 धावा. चार धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक फलंदाज बाद. 26 धावा. 18 चेंडूंमध्ये 26 धावा झाल्यात. नवीन गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती आशिष पवार यशस्वी गोलंदाज आहे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केला आणि एका फलंदाजाला तिथे बाद देखील केलं. मंदार सर, मंदार सर, मंदार सर इकडे या. खेळाडूंशी चर्चा सुरू आहे, परंतु तिथे चर्चा कराल इथे खर्च वाढेल. इकडे या. समीर सरांनी बोलवलंय खास. चांगले मित्र आहेत, एकमेकांना चांगला कॉल दिलाय. हा, ही ट्रॉफी पण तशीच आहे ना, बघा ना, वरती गोल्ड आणि खालती प्लॅटिनम आहे. तशी ही जोडी आहे, मंदार सर आणि समीर सर. आता हिरा कोण आहे त्याला शोधून काढा, जे त्रिकुट इथे होईल. इथे मात्र षटक क्रमांक 4 ची सुरुवात होते. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय फाईन डेकच्या दिशेने. चेंडू मार्गस्थ झाला. 1 धाव मिळते. कल्पक सरांच्या बॅट मधून 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 27 धावा. 27 धावा झाल्यात. मागच्या ओव्हरमध्ये देखील आशिष पवार यांनी संघाला एक यश मिळवून दिलं, त्यामुळे पुन्हा एकदा आमंत्रित केले गेले. 8 षटकांची मॅच आहे. पुढचा चेंडू इथे बॅकफुटला जाऊन कट केलाय. शॉर्ट थर्ड मॅनचा खेळाडू तिथे चेंडू अडवेल, फेकी करेल, त्या दरम्यान सिंगल आहे. 1-1 धाव आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 28 धावा. ते संयमाने फलंदाजी सुरू आहे. 8 षटकांची म्हणजे मोठी मॅच आहे. आपण लीग मध्ये 5 ते 6 षटकांच्या मॅचेस बघितल्यात. इथे 3 षटका एक्स्ट्रा आहेत, त्यामुळे इथे थोडासा विचार करावा लागेल. ते शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु शेवटच्या क्षणी इथे मात्र निर्णय जो घेतला वेल्लेप करण्याचा, कारण चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेर जातोय. इथे अवांतर धाव मिळेल, मग इथे फटका खेळून उपयोग काही नाही, त्यामुळे वेल्लेप केलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 29 धावा. 29 रन्स. पुढचा चेंडू इथे चेंडू हलक्या हाताने पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. कल्पकतेने इथे फलंदाजी केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 30. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 30 धावा झाल्यात. म्हणजे अजूनही आपण पाहिलं ना तर ही जी गाडी आहे कॉर्पोरेट संघाची, ही गाडी पहिल्या आणि दुसऱ्या गेअर मध्येच आहे. ते पुन्हा एकदा स्टेट बॅटेड फटका खेळलाय. इथे टायमिंग प्रॉपर होत नाहीये. 2 धावा नक्कीच मिळतील. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 32 धावा. इथे पुन्हा एकदा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्रच्या फार दूरवरती. वा, चांगलं फुटवर्क आहे. हे क्रिकेटर इथे जास्त करून फुटबॉलच खेळणारे दिसतात.
मगातपासून 2 ते 3 चेंडू पायानेच उडवलेत आणि ते देखील परफेक्ट. इथे 3 धावा मिळतील. 3 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या आपण पाहतोय 35 धावा झाल्यात. 4थं षटक मैदानामध्ये सुरू आहे. बघा इथे रिस्क कमी घेतली पण धावा येत आहेत. 3-3 धावा येत आहेत. चांगली फटकेबाजी आहे. चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे. ते पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला इथे ढकलून दिलंय. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 36 धावा. निम्मा खेळ संपलाय. 4 षटकं संपलेत. 36 धावा झाल्यात. अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. समाधानी होत नसे परंपरा ही जपताना ग ट्रेंडिंगचा ही सोच असे. आजी आई काकू मावशी लेकीला ही चॉईस असे. हौस पुरवण्या आता सज्ज PNG अँड सन्स असे. पुना गाडगे आणि सन्स लिमिटेड ठेवा महाराष्ट्राचा 1832 पासून. आता तुम्ही म्हणाले पहिलं बक्षीस आम्हीच घेऊन जाणार. तसं नाही, मॅच खेळावी लागेल. चला ड्रिंक टाइम फक्त 1 ते 2 मिनिटाचा असतो. जास्त वेळ घेऊ नका. 4 षटकांमध्ये आपण पाहतोय 36 धावा झाल्यात. अजूनही 4 षटकं शिल्लक आहेत. 4 मध्ये अजून किती धावा? जवळपास 100 धाव्यांचं इथे टार्गेट दिलं होतं, बोलण्यात आलं होतं. इथे 36 तर झाल्यात. एकच फलंदाज बाद आहे, त्यामुळे हे लक्ष्य साध्य होऊ शकतं. इथे मात्र चेंडू हलक्या हाताने पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव. कल्पक सर मात्र त्या ठिकाणी अगदी संयमाने बॅट उचलतच नाहीयेत. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 37 धावा. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा बदला तिथे केलं आणि हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलं. काय आलं? धावसंख्या आपण पाहतोय 38 धावा झाल्यात. इथे बॅट उचलली परंतु बॅट वरतून चेंडू ज्यावेळेस ब्रश झाला त्यावेळेस आपण पाहतोय चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने इथे गेलाय. 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या 39 रन्स. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले. 3ही चेंडूवरती एकेरी धाव आहे. हे 5वं षटक सुरू आहे. 8 षटकांची मॅच आहे. म्हणजे म्हणावी तशी धावसंख्या खर्चही झालेली नाहीये भोसरी संघाकडून आणि म्हणावी तशी धावसंख्या बनवली देखील गेली नाही. इथे मात्र काहीसा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. वा, सुंदर क्षेत्ररक्षण आहे. एकच धाव असेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 40. दोन्ही संघ अजूनही आपण पाहतोय 40 धावा. 17 चेंडूंमध्ये 21 धावेंची इथे पार्टनरशिप केली आहे. 17 बॉल 21. ते पार्टनरशिप बिल्ट होतीये. काय क्षेत्ररक्षक इकडे तिकडे, आपण मैदानात आहोत, बागेत नाही. त्यामुळे गोलंदाज ज्यावेळेस गोलंदाजी करतो त्यावेळेस हालचाल अजिबात नको. क्षेत्ररक्षण सजवायच्या अगोदर गोलंदाज सज्ज होते. त्यांना काही काळजीच नाहीये. मी फक्त एकच धाव देणार आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक कुठे असला तरी. पुढचा चेंडू इथे मात्र चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये तैनात आहे. 1 धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. नजर अटीवर दुर्घटना घटी. चेंडू अडवताना काहीसा इथे विलंब केला. फेकी उशिराने केली. फलंदाजाने चातुर्य दाखवलं. वेगवान धाव पूर्ण केली. पुढचा चेंडू इथे मात्र चेंडू ऑन साइडला खेळलाय. 1 धाव तर नक्कीच मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 43 धावा. इथे 5 षटकांचा खेळ संपलाय. 43. पुना गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. आदित्य सर चांगली फलंदाजी करत होते परंतु
इथे मात्र काहीशी दुखापत आणि त्यामुळे त्यांनी मैदान सोडलंय. तर नवीन मैदान गाजवण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. मयूर लेफ्टी बॅट्समन आहे आणि हे मैदान लेफ्टी बॅट्समन साठी फार पूरक आहे, कारण इथे मोठे फटके येऊ शकतात. षटक क्रमांक इथे 6 ला सुरुवात होईल. विश्वंभर इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. इथे मिस टाइम स्ट्रोक, इथे झेल टिपलाय. बघा आता एक तुम्हाला गणित सांगतो, ज्यावेळेची पार्टनरशिप बिल्ड असते ना, त्या पार्टनरशिप मधला एक फलंदाज जरी मैदानाच्या बाहेर गेला ना, दुसरा त्याच्या मागोमागच जाणार. कितीतरी वेळा तुम्ही हे नोटीस केलं असेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील. पार्टनरशिप ब्रेक झाली की दुसरा त्याच्या मागोमाग येतो. तू चल मैं आया. इथे आदित्य सरांनी दुखापतीमुळे पार्टनरशिप इथे ब्रेक केली आणि कल्पक सरांनी मात्र स्वतःची विकेट इथे बहाल केली. ही पार्टनरशिप अशी ब्रेक होऊन चालत नाही. आपण म्हणतो ना, जो तोडगा, तो तोडगा इथे फलंदाजांनी केला, गोलंदाजांनी काही केलं नाही. तुम्ही जाताय, तुमच्या बरोबर दुसऱ्याला लगेच आम्ही पाठवून देतोय. तू चल मैं आया. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये. सौरभ पहिला चेंडू हलक्या हाताने इथे खेळला जातोय. एका धावेने सौरभ याने आपलं खातं उघडलंय. धावसंख्या होते ती 44 धावा. कॉर्पोरेट संघाचा फिट अँड फाईन प्लेअर म्हणजे सौरभ आहे. बाउंड्री लाईनच्या दिशेनेच तैनात असतो. एकही चेंडू त्याच्या हातातून सुटलेला मी या 2 दिवसामध्ये पाहिलेला नाही आणि झेलही तो सोडत नाही. म्हणजे फिट आणि फाईन आहे. पुढचा चेंडू इथे बॅकफुटला जाऊन कट केलाय चेंडू कव्हरच्या दिशेने. काहीसं फंबल झालंय. 2 धावा तर नक्कीच मिळतील. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 46. 46 धावा. आदित्य सरांना नक्कीच काहीच दुखापत आहे, त्यामुळे त्यांनी मैदान सोडलं. अन्यथा त्यांची फलंदाजी आपण पाहिली, अगदी उल्लेखनीय इथे क्षेत्ररक्षण फलंदाजी आपण पाहिलेली आहे. पुढचा चेंडू इथे स्टँड अँड डिलिव्हर. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार 6 धावा. स्टँड अँड डिलिव्हर. चौकारा षटकाराशिवाय अथवा फलंदाज बाद झाल्याशिवाय आपण म्युझिक वाजवतच नाही. इथे मान्यवर म्हटले फार वेळानंतर म्युझिक ऐकलं. षटकार आता फार वेळानंतर आला. पुढचा चेंडू इथे मात्र उजव्या यष्टीच्या लगतचा चेंडू आहे. इथे हातातून निसटला, परंतु कुठल्याही प्रकारची धाव नसेल. 52 धावा झालेल्या आहेत. कॉर्पोरेट संघाने आपला अर्धशतक पूर्ण केलेलं आहे. 52 झाल्यात. अजून लक्ष इथे साध्य करायचं आहे. इथे धावसंख्येचा डोंगर उभा करायचा आहे. सामना इथे सहजासहजी सोडायचा नाहीये. इथे मात्र खराब चेंडू आहे. डाव्या यष्टीच्या बाहेर. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 53 धावा. व्हाईट बॉलचा कॉल आहे. या षटकातील अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय विश्वंभर वैयक्तिक दुसरं षटक हातात. आतापर्यंत 23 धावा खर्च केल्या. 53 मधल्या 23 खर्च केल्यात. पुढचा चेंडू आहे, त्याच्यामध्ये किती ऍड करायचे. इथे व्हॉट अ कॅच. सुरेख झेल इथे टिपला जातोय आणि एक फलंदाज इथे बाद होईल आणि बाद होऊन इथे तंबूच्या आश्रयाला येईल. फलंदाज इथे क्रमांक 3रा बाद होतोय. 53 वरती 3 फलंदाज बाद. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय आशिष पवार वैयक्तिक कोट्यातील 3रं आणि संघासाठी 7वं षटक घेऊन येतात. आशिष पवार. स्ट्राईकला आपण पाहतोय सौरभ आहे. 6 षटके संपलेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
इथे खोलवट टप्प्याचा चेंडू, सुरेख चेंडू इथे हाताळलाय. फुल्लर लेनचा चेंडू, त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न नक्कीच फसला जातोय. यष्ट्यांच्या मागे चांगली कामगिरी आहे. भोसरी संघाने इथे आपण पाहिलं तर धावांवरती अंकुश लावण्याचं काम केलेलं आहे. प्रामुख्याने क्षेत्ररक्षकाने चांगली साथ दिली, कारण प्रत्येक झेल इथे टिपला जातो. इथे देखील चेंडू सरळ उजव्या यष्टीच्या लगत. इथे मात्र आपण पाहतोय 53 धावा झाल्या. 3 फलंदाज इथे बाद आहेत. पुढचा चेंडू सौरभ यांच्यासाठी. अजूनही 10 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डावातील. इथे पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आहे. बॅक टू बॅक तिसरा. बघा हे स्लॉग ओव्हर जे आहेत ना, ज्या निर्णायक असतात, इथे गेअर बदलणं गरजेचं असते. इथे गाडी न्यूट्रलच झाली डायरेक्ट. धावा येत होत्या त्या थांबल्या गेल्या. इथे गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी इथे हाताळली जाते. डान्सिंग डाऊन द विकेट. या फटक्याची गरज आहे. इथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फरार होतोय. खिलाडी के मस्तक पे दस्तक. इथे येतोय चौकार. 4 धावा. वाजवा गाणं. सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये देखील यश मिळालं. पुढचा चेंडू इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक फार दूर वरती आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या अगदी लगोलग. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न. 3 धावा इथे पूर्ण केलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धाव्याने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 60 धावा झाल्यात. अजूनही या षटकातील 1 आणि त्यानंतरचा अजून 1 षटक शिल्लक आहे. म्हणजे 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 60 धावा तर झाल्यात. सन्मानात्मक धावसंख्येकडे वाटचाल आहे. या संघाकडे आपण जर पाहिलं तर ओमकार सरांसारखा एक वेगवान गोलंदाज देखील आहे. त्यामुळे इथे धावसंख्या तर योग्य आहे. क्षेत्ररक्षण इथे खराब आहे. इथे चेंडू सीमारेषा पार. चौकार 4 धाव्यांसाठी. पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. शेवटचं षटक. इथे मिस टाइम स्ट्रोक, परंतु एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. एका धावेने धावसंख्येमध्ये झालेली वाढ. धावसंख्या होते ती 65 धावा. इथे शेवटच्या षटकातील शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईकला आपण मयूर यांना पाहतोय. पुन्हा एकदा बिगेटचा प्रयत्न. चेंडू कव्हरच्या दिशेने. इथे अंगाने अडवण्याचा प्रयत्न केला. शरीराचा वापर इथे फसला जातोय. जे 2 चौकार गेले ना शेवटचे, ते क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे गेलेत. बाकी काही नाही. झेल होणारच नाहीये. मग पळून उपयोग काय? एकतर तुम्ही उडी मारत नाही, शरीरावरती जास्त लोड देऊन उपयोग नाही. इथे आपण पाहतोय 4 धावा. मयूर यांच्या बॅट मधून आलेले 2 चौकार. बघा आता ते शाने झाले. इथे मात्र 2 धावा मिळतील. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या होते ती 71 धावा. नाश्ता करायचा आहे? कोणाला नाश्ता करायचा आहे का? करून घ्या. उपासाचा देखील आहे. ज्यांचा उपास आहे त्यांना विनंती असेल, उपासाचा देखील नाश्ता आहे. ज्यांचा नसेल त्यांच्यासाठी देखील नाश्ता आहे. नसेल त्यांच्यासाठी
इथे चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मला वाटतं चेंडू इथे काहीसा स्पर्श पाहायला होतोय. नक्कीच लेग बाय स्वरूपाची धाव मिळेल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 73 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुढील मॅचचा टॉस आपण इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत. 2 चेंडूंनंतर इथे बॅकफुटला जाऊन चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव त्या दरम्यान नक्कीच मिळेल. काहीसा फंबल. 2 धावा मिळतील. तिसरीचा प्रयत्न केलाय आणि इथे तिसरी धाव देखील पूर्ण आहे. चौथीचा प्रयत्न आहे. थांबा. 3च धावा. धावसंख्या होते ती 76 धावा झाल्यात. म्हणजे हळूवार खेळून देखील 76 पर्यंत धावसंख्या गेलेली आहे. शेवटचा चेंडू 80 होतील का? प्रयत्न तर केलाय लॉंगॉनच्या दिशेने. चेंडू अडवला जाईल. काहीसा फंबल आहे. दुसरीचा प्रयत्न. सौरभ तर अगदी वेगात येतोय. 2 धावा मिळतील. 78 झाल्यात. 79 धावांची गरज आहे. 79. आता भोसरी संघाने सांगितलं की आम्ही 80 धावांपर्यंत रोखू. त्यांनी रोखलेलं आहे. इथे कॉर्पोरेट संघाने सांगितलं होतं की आम्ही 100+ करू, परंतु त्या झालेल्या नाहीयेत. आता भोसरी संघाने जेवढं सांगितलं होतं त्यामध्ये गोलंदाजांनी काम केलंय. पाहूया आता फलंदाजी कशी होईल. पुढील मॅचचा टॉस. पुढील मॅच दोन्ही संघनायक चिंचवड विरुद्ध सातारा रोड. आलेत का दोन्ही संघाचे संघनायक? चिंचवड विरुद्ध सातारा रोड. किसनजी शेणकर सरांना मी विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस आपण लगेच संपन्न करायचा. पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. इथे पुढील मॅचचा टॉस सातारा रोड आणि चिंचवड या 2 संघांमध्ये इथे केला जाईल. इथे इथे या सर. इथे या. मध्ये मध्ये या. कॅमेरामध्ये बरोबर दिसले पाहिजेत ना कोण कोण आहेत. पुढील मॅचचा टॉस इथे केला जाईल. 1832 पासून. सवाल माझा ऐक सांगते कान देऊनी ऐक जरा. चिंचवड विरुद्ध सातारा रोड. टॉस इथे केला जाईल. कॉल कोणाचा असेल? सातारा रोड. ओके. टेल. चिंचवड संघाने टॉस जिंकला. निर्णय बॅटिंग करण्याचा निर्णय. पहिल्या 2 मॅच मध्ये ज्या ज्या संघनायकांनी टॉस जिंकला त्यांनी गोलंदाजी स्वीकारली. मग हा निर्णय घेण्यामागचं कारण काय? आम्ही रन करू. नाही, त्याच्यासाठीच बॅटिंग घेतली असणार. रन तर तुम्ही करणारच, करावेच लागतील. परंतु रणनीती काय? किती धावांपर्यंत तुम्ही मजल माराल? 80-90 करणार आहे. 8 ओव्हरमध्ये 80-90. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा. सातारा रोड, आपण जर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय सेम बॅटिंगच घ्यायची होती मला, पण जास्त रन करून त्यांना कमी रनमध्ये आउट करायचं होतं. परंतु आता गोलंदाजी करायची आहे. किती धावांपर्यंत तुम्ही रोखाल? कमीत कमी 60. इथे 80, इथे 60. शाब्दिक चकमक. पाहूया हे 80 बनवतात का हे 60 मध्ये रोखतात. पुढील मॅचसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा आणि मान्यवरांचे देखील आभार. मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. पुढील मॅचचा टॉस देखील इथे संपन्न झालाय आणि या ठिकाणी चिंचवड संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर सातारा रोड संघाला इथे आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. काय घडतं आणि काय बिघडतंय पुढच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परंतु चालू असलेली लढत देखील दुसऱ्या डावामध्ये इथे सुरू होईल. O2 कॉम्बॉक्स. धन्यवाद. काय होतं तो आज एकच साइड पडतो. मग तो जी आहे ना तीच बाजू पडते. म्हणून म्हणतो मी यांना झाका आणि उडवा. ते फिरतच नाही. तो असं जातो आणि असंच खाली येतो. तो कॉइन मोठा आहे. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होते. 78 धावा झाल्यात. 79 धावींची गरज आहे. आघाडीचे दोन्ही बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती
ज्या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीची धार या स्पर्धेमध्ये दाखवली आहे, मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती मिळवला आहे. ओमकार सर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहेत. 79 धावेंचा इथे पाठलाग आहे. आघाडीचे दोन्ही बॅटर देखील सज्ज आहेत. पॉवर प्लेचं षटक सुरू होत आहे. लेट्स प्ले दुसऱ्या डावाला इथे सुरुवात. पहिला चेंडू अरविंद यांच्यासाठी मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक मात्र फार दूरवरती. पहिल्या चेंडूवरती इथे आपलं खातं उघडलंय. काही अंशी चेंडू जर आपण पाहिलं तर मिस टाइम स्ट्रोक होता. चेंडू हवेमध्ये होता, परंतु कुठल्याही प्रकारचा धोका इथे फलंदाजाला झाला नाही. 79 धावेंच्या पाठलागाला इथे सुरुवात केली जाते. धावसंख्या आपण पाहतोय 1 धाव आहे. पहिल्या चेंडूवरती ती पूर्ण झाली आहे. पुढचा चेंडू महेश आणि अरविंद ही जोडी मैदानामध्ये आणि दोन्ही बॅटर्सने इथे आपण पाहिलं तर एकेका धावेने धावसंख्येचा शुभारंभ केलेला आहे. दोन्ही बॅटर्स एक एक धाव पूर्ण करतात. पुढचा चेंडू इथे शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पडल्यानंतर काहीसा वेगात इथे फलंदाजाच्या शरीरावरती येऊन आदळतोय, त्यामुळे कुठल्याही प्रकारची धाव इथे मिळत नाहीये. चेंडू निर्धाव आहे. डॉट बॉल आहे. 2 धावा झाल्यात. 79 धावेंचा इथे पाठलाग आहे. पुढचा चेंडू ओमकार यांचा. इथे आखूड टप्प्याचा चेंडू आहे आणि दिशा देखील भरकटले, त्यामुळे वाईड बॉलचा कॉल आहे. बघा अशा पद्धतीची जर का गोलंदाजी केली तर फलंदाजाला हा चेंडू टोलवणं फार सोपं जातं. म्हणजे एकतर लेग साईडला आहे, त्यातून यष्ट्यांच्या बाहेर आहे आणि इथे फलंदाजाला धोका नसतोच, बऱ्यापैकी नसतो, कारण बॅटवरती लागला तर चौकार, नाहीतर वाईड बॉल आहेच. इथे ही गोलंदाजी मात्र अप्रतिम आहे. जे उजव्या यष्टीच्या लगत चेंडू खोलवट टप्प्याचे जर हाताळले तर इथे निर्धाव चेंडू देखील जातील, परंतु फलंदाजांनी देखील या चेंडूसाठी तयार राहायचंय. प्रत्येक वेळेस डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू मिळणार नाहीये. इथे उजव्या यष्टीच्या लगतचे चेंडू आहेत, आखूड टप्प्याचे चेंडू आहेत, फुलटॉस चेंडू आहेत आणि या चेंडूवरती देखील प्रहार करणं गरजेचं आहे. दोन्ही तुल्यबळ आहेत, ताकदवान संघ आहेत. इथे पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आहे. जोरदार अपील केले, परंतु चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल आहे. आता आखूड टप्प्याचा चेंडू म्हटल्यानंतर इथे तर मोठा फटका येणं गरजेचं आहे, परंतु खेळपट्टीवरती चेंडू म्हणावा तितक्या वेगात येत नाही. म्हणजे जेवढ्या जोरात चेंडू येतो ना, त्या चेंडूवरती प्रहार करणं कधीही सोपं असतं, कारण त्याला टायमिंग लागतं. हळुवार चेंडूवरती तुमची ताकद लागते आणि प्लस टायमिंग देखील लागतो. पुढचा चेंडू इथे मात्र फलंदाजाची दांडी 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 गुल. पहिला फलंदाज त्रिफळाबाद. फर्निचर डिस्ट्रॉय. बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन गोलंदाज इथे आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती असतील गणेश जगताप. तर नवीन बॅटर देखील आपण पाहतोय मैदानामध्ये असतील आशिष पवार आपण पाहतो नॉन स्ट्राईकला आहेत. आघाडीचा बॅटर अगदी स्वस्तामध्ये तिथे बाद होऊन तब्बूच्या आश्रयाला गेलाय. पाहूया दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी आणि फलंदाजी होईल. पहिला चेंडू भरकटलेला मारा आहे उजव्या यष्टीच्या बाहेर आणि त्या दरम्यान आपण पाहतोय चेंडू अवांतर धाव आहे. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 4. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा सुरेख चेंडू आहे. अपीलच मागा, पंचांना दम देऊ नका. एवढ्या जोरात अपील मागितली, इथे तुमचे अतिरिक्त खेळाडू देखील अपील करत होते. मी त्यांना बोललो, त्यांना नाही. हे आपले गणेश मामा आहेत. गणेश जगताप यांचं नाव आहे, परंतु प्रेमाने सर्व मामा बोलतात. इथे मात्र मोठा प्रहार आहे. आता अपील करायचीच गरज नाही.
सुरेख झेल टिपलाय. फलंदाज इथे बाद आहे. ओमकार यांनी टिपलाय झेल आणि फलंदाजाचा संपलाय खेळ. महेश त्या ठिकाणी बाद होतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय विश्वंभर. आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपण पाहतोय गणेश यांची. एक धाव अवांतर हाताळली परंतु त्यानंतरची गोलंदाजी केली. क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. सुरेख झेल तिथे टिपला ओमकार यांनी. चांगला झेल टिपत असताना आघाडीचा दुसरा फलंदाज इथे बाद झालाय. भोसरी संघाची काहीशी खराब सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. म्हणावं तेवढं अवघड आव्हान नाहीये. 80 धावा म्हणजे 10 धावींची सरासरी आहे प्रत्येक षटकामागे. पुढचा चेंडू इथे मात्र मोठा प्रहार आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक इथे सौरभच आहे ना, दत्तप्रसाद. चांगले क्षेत्ररक्षण इथे केले जात आहे. चेंडू अडवला जाईल. कुठल्याही प्रकारची धाव नाही. इथे अतिरिक्त धाव खर्च केली नाही. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 5. चांगलं क्षेत्ररक्षण इथे आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा शफल होऊन चेंडू ऑन साइडला काऊ कॉर्नर मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती येऊन चेंडू अडवेल, फेकी करेल, त्यामध्ये दुहेरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण. वेगवान धावा इथे पूर्ण केल्या जातात. धावसंख्या आपण पाहतोय 7. 2 फलंदाज बाद 7. 79 धावेंचा इथे पाठलाग आहे. चांगली बॅटिंग इथे आपल्याला या दोन्ही फलंदाजांची पाहायला मिळते. विश्वंभर आणि आशिष जोडी मैदानामध्ये आहे. आशिष आणि विश्वंभरी जोडी मैदानामध्ये. स्ट्राईकला आशिष आहे. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा गणेश सर. इथे मोठा प्रहार आहे आणि इथे चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावेंसाठी. 6 रन्स षटकार. सहा धावेने इथे धावसंख्येत वाढ. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 13 धावा झाल्यात. ते गोलंदाजाचा समाचार घेतला जातोय. चांगली बॅटिंग आहे आशिष यांची, कारण एक षटकार आला आणि प्रत्येक चेंडूवरती वेगळा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. जे फुल्लर लेनचा चेंडू समोरच्या दिशेने खेळला आणि त्यामुळे त्या दरम्यान षटकार देखील मिळतोय. 6 धावा. पुढचा चेंडू इथे फुल टॉस. खराब. बॅक टू बॅक दुसरा षटकार असेल का? काय षटकारच आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर इथे भोसरी संघाची धावसंख्या 2 फलंदाज बाद 19 धावा. 2 षटकानंतर 19. नवीन गोलंदाजी मार्क वरती. नावात विजय. संघासाठी इथे विजय मिळवून देण्यासाठी कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. विजय जाधव सर इथे आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आहे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रं. गणेश सरांनी जी सुरुवात केली षटकाची, फलंदाजाला बाद केलं, परंतु शेवटचे जे 2 चेंडू आहेत ना त्यामध्ये 2 षटकार खर्च केले. त्यामुळे इथे धावसंख्या आपण 19 पाहतोय. मागच्या षटकामध्ये 14 धावा 15 धावा तिथे खर्च झाल्या. त्यामध्ये 2 षटकार, 1 अवांतर, 2 एकेरी अशा धावा आपण येताना पाहिल्या. षटक क्रमांक इथे 3 ला सुरुवात होईल. इथे मात्र या षटकाची सुरुवात देखील निर्धाव चेंडूने होते. गोलंदाजी मार्क वरती विजय जाधव सर आहेत.
19 धावा झाल्यात. जी धावगती हवी होती ना ती धावगती जेमतेम पूर्ण झाली. 10चीच आहे. 2 मध्ये 19 झाल्यात, 12 मध्ये 19 झाल्यात. इथे पुन्हा एकदा बिग हिट आणि चेंडू पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा. बॅटी खाली बॉल टाकले तर मारणारच ना. लांब लांब ठेवायचे ऑप्शनच्या बाहेर, नाहीतर 6 डिपॉझिटच. पण चांगले मारतात ते. ज्याप्रमाणे आशिष यांच्या बॅट मधून आपण 2 षटकार पाहिले. समोर विश्वंभर होता, त्यांनी फक्त बघितलं आपला देखील षटकार जाऊ शकतो. इथे मात्र पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. स्वतःवरती नाराज आहे. बॅटच्या अगदी समोरच चेंडू होता. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे चेंडू निर्धाव आहे. धावसंख्या होते ती 25. तिसरं षटक सुरू आहे. 25 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू. इथे मात्र चेंडू उजव्या एसटीच्या लगात. पुन्हा एकदा चेंडू डॉट बॉल आहे. षटकारानंतर इथे बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव गेलेत. 4 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केल्यात. म्हणजे षटकार मारून काही एक उपयोग झाला नाही. त्या षटकारासाठी 3 चेंडू निर्धाव गेलेत. पुढचा चेंडू. इथे मात्र वाईड बॉल आहे. गोलंदाजाने काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न केला. शरीरावरती चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. फलंदाजाने देखील हुशारीने इथे वेल्लेप केला, म्हणजे वाईड बॉल आहे. अवांतर धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या 26. चांगली बॅटिंग आपण पाहतो विश्वंभर आणि त्याचबरोबर आशिष याची. पुढचा चेंडू. इथे बॅकफुटला जाऊन चेंडू कव्हरच्या दिशेने. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. कल्पक यांनी पकडलेला सुरेख असा झेल. कल्पकतेने टिपलेला झेल. फलंदाज क्रमांक 3 बॅक टू द पॅव्हिलियन. आपण पाहतोय मैदानामध्ये सुमित. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक. इथे धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे नकार कळवला आशिषाने. 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 3 षटकानंतर 26 धावा. 3 फलंदाज बाद 26. फलंदाजी आतापर्यंत अगदी बरोबर आहे. जी धावगती हवी होती ती धावगती जेमतेम पूर्ण आहे. 26 झाल्यात. 10ची धावगती हवी होती. ऍव्हरेज स्कोर 10चा आहे. 3 षटकानंतर 26 झाल्यात. अजूनही 5 षटक शिल्लक आहेत. 30 चेंडू मध्ये अजूनही 53 करायच्यात. म्हणजे 5 ओव्हर मध्ये 53. 10 ने 50 होतील. 3 धावा अतिरिक्त मिळू देखील शकतात. इथे कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे चुकी झाली आणि चुकीला माफी नाहीये. पंचांनी लगेच कळवलं इथे फलंदाजाने चूक केली. बघा, म्हणजे इथे फलंदाजाने जो वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गरज नसताना. खेळपट्टीवरती मी तुम्हाला सांगतो की थांबून चेंडू येतोय. असे कल्पकतेचे फटके वेगवान गोलंदाजाला खेळायचे आणि त्या फटक्यासाठी सराव फार महत्वाचा असतो. तुम्हाला सातत्याने ते फटके खेळावे लागतील. म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिले. इथे पुन्हा एकदा बॅक टू बॅक फलंदाज बाद झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं ना, तो जो डील स्कूप आहे ना, तो फक्त तिलकरत्ने दिलशानच खेळतो. बाकी कोणाची कामं नाहीत ते खेळायचं. पॅडल स्वीप फक्त सचिन तेंडुलकरच खेळायचा. बाकीच्यांची कामं नाहीयेत. स्विच हिट आता हल्ली कोणी खेळतो.
त्यामध्ये काहीच व्हेरिएशन नाहीये, परंतु जे फेवरेट शॉट ज्या खेळाडूचे आहेत ते त्यानेच खेळावे, दुसऱ्याने खेळलं की ही परिस्थिती येते. इथे गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. ओमकार इथे चेंडू मात्र हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने. वा, या संघातील जॉन्टी रोड्स ते आपण पॉइंट पाहतोय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. इथे चेंडू अडवला देखील, वेगात फेकला देखील. इथे चेंडू एका धावेसाठी मार्गस्थ झालाय. फार वेळानंतरही एक धाव मिळते. धावसंख्या होती ती 27. आता 27 चेंडू शिल्लक आहेत आणि 52 करायच्या. वाह, इथे समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. एक धाव तर पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसरीचा प्रयत्न केलाय, परंतु 2 धावा इथे पूर्ण केल्या देखील जातात. दोन धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 29 धावा. मला वाटतं व्यासपीठावरती सर्व कॉर्पोरेटचे समर्थक आहेत, कारण विकेट गेल्यानंतर आणि धावा वाचवल्यानंतर फक्त मान्यवर जे टाळ्या वाजवतात त्याच्यावरून कळतंय की कॉर्पोरेटला फार मोठा पाठिंबा आहे. वाईड बॉल मगाशी अपील केली, तिथे फलंदाजांना बाद दिला. आता नको तिथे अपील करून काही उपयोग नाही. पंचांनी लगेच कळवलं इथे वाईड बॉल आहे. अशा अपील करावी लागते. एखादा वाईड वाचला तर वाचला, एखादी धाव कमी झाली तर झाली, परंतु पंचांनी योग्य निर्णय कळवला. हा वाईड बॉलच आहे. धावसंख्या आपण पाहतो 30 धावा झाल्यात. अजूनही 49 धावेंची गरज आहे. बघा, इथे वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, ते धाव वेगात पूर्ण केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 31 धावा. अजूनही 25 चेंडू आणि 48 धावेंची गरज आहे. 25 बॉल 48 या मैदानामध्ये कित्येक वेळा झालेले आहेत. प्रयत्न करायला काही एक हरकत नाही. मैदान चौफेर बाजूला चौकार षटकार आहेत, त्यामुळे तुम्हाला खेळावे लागतील फटके, परंतु गोलंदाज तो करू देत नाहीये. ते डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू इथे निर्धाव आहे. ओमकार सरांनी पुन्हा एकदा आपल्या संघाला इथे कमबॅक करून दिलाय. फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाजांना त्यांनी बाद केलाय या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी. नवीन गोलंदाज इथे आपण पाहतोय, ज्यांच्या नावामध्ये दत्त पण आहेत आणि दत्तांचा प्रसाद पण आहे. दत्त प्रसाद इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. 4 षटकानंतर 31 झाल्यात. 4 षटकानंतर 48 धावेंची गरज आहे. आता रनरेट 12चा आहे. ते चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. 1च धाव मिळेल. 1 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 32 धावा. चौकार षटकारांबरोबर एकेरी दुहेरी धाव देखील या स्टेजसाठी फार गरजेची आहे, परंतु चौकार षटकार येणं देखील गरजेचं आहे. तुम्ही एक धाव पूर्ण करून उपयोग नाही, कारण 12ची धावगती आहे. परंतु गोलंदाज इथे अप्रतिम अशी गोलंदाजी करतायत. चांगली गोलंदाजी करतायत. क्षेत्ररक्षण देखील अप्रतिम आहे. त्यामुळे या मॅच मध्ये कॉर्पोरेट संघाने पकड निर्माण केली आहे. पुढचा चेंडू इथे बाप्पासाहेब यांच्यासाठी. पुन्हा एकदा चेंडू इथे निर्धाव आहे. चांगली गोलंदाजी इथे केली जाते. इथे मात्र वेळ घेण्यासाठी देखील वेळ नसेल. जी सुरुवात केली होती महेशने, परंतु तो बाद झाल्यानंतर जी पडझड झाली त्यामध्ये भोसरी संघ मात्र सावरू शकला नाही. ते सावरावं लागेल. इथे चेंडू वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने खेळला जातो, परंतु क्षेत्ररक्षक अगदी अप्रतिम असं क्षेत्ररक्षण करतायत आणि जेमतेम एखादी धाव खर्च करतात. जेमतेम. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 33 धावा. 33 रन्स ऑन अ बोर्ड. 20 चेंडू आणि 46 धावेंची गरज आहे. 20 बॉल 46. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तोच फटका. बघा, मी मागाशी सांगितलं सवय हवी तरच खेळा. सवय नाही, प्रयत्न केला. मी तुम्हाला सांगितलं या फटक्याला खेळण्यासाठी
बनला तर आबाद, नाही तर बरबाद. इथे फलंदाज बरबादच झाला. इथे नवीन बॅटर मैदानामध्ये येईल. कोणी झेल टिपला? मयूर इंगवले यांनी झेल टिपलाय. चला मयूर इंगवले मला वाटतं सिलेक्ट केलाय तुम्ही. तिथे इंद्रजित नाव आहे का? विरंजित नवीन बॅटर इथे मैदानामध्ये. हा रवी. इथे मात्र वाईट बॉलचा कॉल आहे. अवांतर धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 34 धावा. 19 चेंडू आणि 45 धावेंची गरज. लक्ष हळूहळू मोठं होत गेलंय. अजूनही वेळ आहे, अजूनही संधी आहे, अजूनही तुम्हाला पलटवार करायचा इथे संधी मिळणार आहे. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये अडवला जाईल. फक्त आणि फक्त 3 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात दत्तप्रसाद यांनी. 18 चेंडू आणि 45 धावेंची गरज. गोलंदाजी मार्कवरती विजय जाधव. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 6वं षटक घेऊन येतात विजय जाधव. इथे मात्र चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेर. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की 10-10चा रन रेट आहे. 10-10चा रन रेट म्हणजे फार अवघड नव्हतं. 80चा पाठलाग करायचाच नव्हता तुम्हाला. तुम्हाला पाठलाग करायचा होता फक्त 6 चेंडूंमध्ये 10 धावा. हे साधं आणि सोपं होतं. तुमच्या डोक्यामध्ये आलं की 48 मध्ये 80 करायच्या आहेत, जे फार मोठे फटके खेळावे लागतील. आणि त्या प्रयत्नात फलंदाजांनी चुक्या केल्या. इथे चुकांवरती चुका. इथे फलंदाज धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला. धावांसाठी धावा धाव. इथे फलंदाज धावबाद. इथे पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. सौरभ का मी मगाशी सांगितलं सौरभच्या हातातून झेल सुटत नाही. हाताला तो फेविकॉल लावूनच येतो. चेंडू हातातून निसटतच नाही. चांगला झेल इथे टिपलाय. फलंदाज इथे बाद होईल 8व्या क्रमांकाचा. सेकंडला जोडी इथे मैदानामध्ये. भोसरी संघाने मात्र फार इथे निराशा केली. नवीन बॅटर येतोय तो ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर माऊली इथे नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. नुसतं ज्ञानेश्वर नाव घेता येणार नाही, कारण ज्ञानेश्वर नुसतं नाव घेऊन मजा येत नाही. ज्ञानेश्वर माऊली इथे आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानामध्ये येतात. काही नावं आहेत की ती आदराने आणि त्यांच्या पुढे ते नाव ऍड केलंच जातं. ज्ञानेश्वर माऊली आपण पाहतो नवीन बॅटर मैदानामध्ये. गोलंदाजी मार्क वरती यशस्वी गोलंदाज विजय जाधव. आवाज विजयच आहे. ते मात्र आपण सातत्याने गोलंदाजाला जे प्रोत्साहन दिलंय, जे पाठबळ दिलंय, त्यामध्ये गोलंदाज भारावून देखील जात आहेत. इथे वाईड बॉलचा कॉल आहे. अवांतर धावा तळली. धावसंख्या होते ती 37 धावा. पुढचा चेंडू. इथे पुन्हा एकदा वाईड बॉल. तर सामना इथे विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना एखादा दुसरा वाईड बॉल गेला कोणी काही बोलत नाही बघा. आणि ही सिच्युएशन रन बॉल असती तर गोलंदाजाचा मात्र इकडून तिकडून आवाज ऐकूनच त्या ठिकाणी माइंडसेट बिघडला असता. पुन्हा एकदा वाईड बॉल आहे. कित्येक वेळेस आपण पाहतो एखादा मोठा फटका आल्यानंतर गोलंदाज इथे खराब गोलंदाजी करतो. इथे गोलंदाजाने विकेट मिळवल्यानंतर खराब गोलंदाजी केली.
इथे अवांतर धावेने धावसंख्येत वाढ, धावसंख्या 39. पुढचा चेंडू वाईड बॉलची हॅट्रिक झाली आहे. इथे वाईड बॉलची डबल हॅट्रिक म्हणजे 4 चेंडू, एकही चेंडू इथे गृहीत धरला नाही आणि 4 धावा बोनस स्वरूपात दिल्यात. काय बॉलर चेंज गोलंदाजाला मला वाटतं काहीशी दुखापत आहे. इथे गोलंदाजांकडून काहीशी चुकी होते आणि मला वाटतं त्यांच्या हाताला काहीशी दुखापत आहे आणि दुखापत झाल्याशिवाय गोलंदाजाला बदली करता येत नाही. तो वाईट टाकतो म्हणून बदली करा असं होत नाही. दुखापत झाली म्हणून बदली केलाय. हा तर तो वाईट टाकतो म्हणून द्यायचं असं नाही. विरंजित आपण पाहतो नवीन गोलंदाज आहेत. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न, एक धाव मिळते. क्षेत्ररक्षक सौरभ आहे बघा किती वेगवान चेंडू अडवला, फेकी देखील केली. धावसंख्या होते ती 41. बघा किती अवांतर धावा किती आल्यात बघा. साधा आणि सोपं गणित हो चेस करत असताना. तुम्हाला फक्त डोकं शांत ठेवायचंय. दोन्ही बॅटर आपण पाहतोय एका बाजूला ज्ञानेश्वर माऊली तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बाप्पासाहेब. दोन्ही भाऊच आहेत. या संघामध्ये देखील 2 बंधुराज आहेत. गरड बंधू इथे मैदानामध्ये आहेत. काहीशी निराशाजनक फलंदाजी सर्वच फलंदाजांनी केली. कॅल्क्युलेशन फार गरजेचं असतं. इथे डान्सिंग डाऊन द विकेट, इथे झेल प्रयत्न सुरेख आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरी इथे काय आहे, तिसऱ्या पंचांचा कॉल आहे आणि सॉफ्ट डिसमिसल इथे पंचांनी आउट कळवलंय. सॉफ्ट डिसिजन फार महत्वाचा असतो. आता आमचे कॅमेरामन इथे कळवतील, आमचे इथे ऑपरेटर कळवतील, डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. थ्रो कोणी केला? थ्रो विकेट कीपर आदित्यने नाही, इकडून थ्रो कोणी केला? सौरभने. दत्तप्रसाद काय नाव सौरभ काय डिसिजन काय इथे फलंदाज OUT आउट. आज आदित्य सरांनी जो कारनामा केलाय यष्टनच्या मागे अप्रतिम MS धोनी स्टाईल मध्ये फलंदाजाला बाद केलाय. दत्तप्रसाद यांनी फेकी केली. कलेक्शन चांगलं आदित्य सरांचं झालं आणि त्यांनी देखील धोनी स्टाईल मध्ये एकच स्टंप दिसत होती आणि अचूकने मेहरला. वा शेवटचे फलंदाज आहे. अरविंद सर आलेत, आनंद शिंदे आलेत. गोलंदाजी मार्क वरती ओमकार यशस्वी गोलंदाज आहेत. इथे चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव त्या दरम्यान. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न, जर डायरेक्ट हिट झाला असता तर हा फलंदाज देखील धावबाद झाला असता. स्ट्राइकला कोण होता आता? आता त्यांनी सिंगल काढला ना, यांनी 1 रन काढला. आता स्ट्राइकला आनंद शिंदे. ओके ठीक आहे. आता आनंद आपण पाहतोय आनंद शिंदे सर इथे आपण पाहतोय शेवटचे फलंदाज इथे स्ट्राइकला आहेत. पुढचा चेंडू इथे जोरदार अपील आहे. पंचांनी नकार कळवलाय. आज आदित्य सरांचं यष्टीरक्षण फार सुरेख होत आहे. आज त्यांना ठाऊक आहे आज इथे काही केलं नाही तर ही ट्रॉफी आपल्याला मिळणार नाही. गेल्या 2 मॅच मध्ये ते संघनायक होते. आज त्यांनी ते पण आपल्या डोक्यावरचं ओझं कमी केलंय. ओझं कमी केल्यानंतर इथे खेळ बहरून आलाय. ओझं पेलणारा कॅप्टन आहे, नाव कल्पक आहे, शरीर यष्टी आहे तशी, ओझं पेलू शकतात. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. वा इथे भोसरी संघ पूर्णपणे बाद झालाय. ऑल आउट.
मयूर यांनी टिपलाय झेल. वेल प्लेड. कॉर्पोरेट संघ विजय मिळवतो. विजय संघाचं अभिनंदन आहे. तर भोसरी संघाने देखील आतापर्यंत चांगली कामगिरी केली. त्यांना पुढील स्पर्धेसाठी इथे मनपूर्वक शुभेच्छा असतील. चिंचवड संघाच्या इथे काही स्मिता मॅडम आणि पुष्पा मॅडमचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. आपल्या संघाला इथे पाठी राख्या म्हणून आलेले आहेत. या दोन्ही मॅमचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. पुढची मॅच थोड्याच वेळामध्ये सुरू होईल.